श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। कशा सर्वजण निश्चित मजेत असाल, असेच मजेत राहा। तर आपल्या सर्वांना माहिती आहे दिवाळी आहे, सर्वांना दीपावलीच्या खूप खूप अशा शुभेच्छा। हॅपी दिवाळी सर्वांना। सर्वांनी सुखात आनंदात समाधानात दिवाळी साजरी करा। सर्वांना ही दिवाळी सुखाची, समृद्धीची, आनंदाची आणि भरभराटीची जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना। आणि ह्या दिवाळीमध्ये आपल्याला खूप 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 साऱ्या सेवा, खूप सारे उपाय करायचे आहे। कारण दिवाळी हा असा योग आहे की यामध्ये खूप छान छान असे मुहूर्त आहेत, खूप छान असे योग आहेत आणि आपल्याला हे योग असेच जाऊ द्यायचे नाहीत। तर सर्वप्रथम म्हणजे आपल्याला लक्ष्मीपूजनच्या दिवशी कोणती सेवा करायची हे मी सांगणार आहे। खूप सारे उपाय सांगणार आहे, त्यातील किमान एक जरी सेवा तुम्ही चालू केली किंवा एक जरी उपाय तुम्ही केला तरीही अतिशय उत्तम। पहा, अगदी माझ्यापासून तुम्हा सर्वांपर्यंत प्रत्येकाला पैसा हवा असतो। कारण कसं आहे, पैशाशिवाय कोणतीच गोष्ट शक्य होत नाही। भलेही माणूस म्हणतो की मला जीवनात पैसा नसेल तरीही काही हरकत नाही, पण असं नाही। आपल्याला माहिती आहे पार शिक्षण झालं, दुखणं झालं, त्याचप्रमाणे अन्नधान्य, निवारा ह्या गरजा जरी पूर्ण करायच्या जरी म्हटलं तरीही पैसा आवश्यकच आहे। जर पैसा असेल तरच ह्या सर्व गोष्टी आपण शक्य करू शकतो। म्हणून पैसा नको आहे असं जगामध्ये तरी कोणी नाही। प्रत्येकाला पैसा हवा आहे। हा पैसा कमवत आहोत आपण, हा कमवायचा आहे, परंतु हे कमवत असताना किंवा हा पैसा येतही आहे आपल्याकडे, पण तो स्थिर रूपाने वास होत नाही। तर हा पैसा स्थिर रूपाने वास व्हावा म्हणून आपल्याला आज लक्ष्मीपूजनच्या दिवसापासून काही सेवा आणि उपाय करायचे आहेत। अधिक वेळ न घेता मी तुम्हाला हे सेवा आणि उपाय सांगणार आहे। व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा, म्हणजे कोणतीही माहिती तुमच्यापासून दूर राहणार नाही। जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल, अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा, जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनातही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही। तर सर्वप्रथम हळदीचेच उपाय आज सांगणार आहे। हळद ही अतिशय पवित्र आणि अतिशय मांगल्यमय अशी हळद आहे आणि हळदीमध्ये इतकी पॉझिटिव्हिटी आहे, इतकी ताकद आहे की आपले जे कुलदैवत आहे खंडेराया, त्यांनाही हळद अतिशय प्रिय आहे। आणि आपली जी कुलदेवी आहे, आई भवानी माता म्हणा किंवा काहींची कुलदेवी आहे माता लक्ष्मी, कोल्हापूरची आई माता लक्ष्मी माता म्हणा, रेणुका माता, आई काळूबाई म्हणा, किंवा सरस्वती माता झालं, लक्ष्मी माता झालं, किंवा कुणाची कोणती देवी असेल, त्या प्रत्येक देवीला, प्रत्येक देवतेला हळद ही अतिशय प्रिय आहे। का तर हळदीमध्ये तेवढं पावित्र्य आहे, तेवढं मांगल्य आहे। पहा, अगदी ज्यावेळेस आपल्या घरामध्ये शुभ कार्य असतं, कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करताना आपण हळदी कुंकवाला मान देतो। त्याचप्रमाणे नवरी ज्या वेळेस एखादं दाम्पत्य नवीन जीवनामध्ये, नवीन प्रवासामध्ये प्रवेश करतं, त्यावेळेस हे नवरीला प्रथम हळद लागली जाते, नवरदेवाला प्रथम हळद लावली जाते, त्यानंतर पुढचे विधी केले जातात। म्हणून हळद ही अतिशय पवित्र आहे। कोणत्याही कार्याची सुरुवात करताना प्रथम आपण स्वस्तिकाने करतो। तसंच आपल्याला प्रथम जो उपाय सांगणार आहे तो स्वस्तिकाचा आहे। 43 दिवसाची सेवा आहे। पहा, ज्यावेळेस म्हणजे महिलांना म्हणजे पिरियड येईल तर त्यावेळेस महिलांनी ही सेवा स्किप नाही करायची। घरातील कोणीही असेल, तुमची मुलगी असेल, मिस्टर असतील, सासू असेल, किंवा दुसरं कोणीही घरामध्ये असेल, मिस्टर जरी असतील तरीही चालतील, त्यांना सांगायचं की ह्या पद्धतीचं स्वस्तिक तुम्हाला ह्या ठिकाणी काढायचं आहे। हे तुम्ही त्यांना दाखवून द्या आणि त्यांच्याकडनं ही सेवा करून घ्या। फक्त 5 दिवस त्यांच्याकडनं करून घ्या। 6व्या दिवसापासून पुन्हा तुम्ही जरी स्टार्ट केली तरीही चालेल, काहीही हरकत नाही। फक्त यामध्ये गॅप पडू द्यायचा नाही, कंटिन्यू ही सेवा करायची आहे। तर सेवा काय करायची आहे, तुम्हाला सर्वप्रथम तुमचा जो मुख्य दरवाजा आहे, ह्या मुख्य दरवाजावरती तुम्हाला काय करायचं आहे, हळदीची पेस्ट करायची। हळदीची पेस्ट करताना हळद ही शक्यतो घरात बनवलेली असावी, किंवा देवतांची जी हळद आहे, देवांची जी हळद आहे, जी आपण एका बर्नीत देवघरामध्ये ठेवलेली असते, तीच हळद घ्यायची आहे। स्वयंपाकघरातली हळद कृपा करून वापरू नका, कारण पिरियड, सुतक वगैरे असतात, विटाळ वगैरे असतो, त्याला आपले हात लागलेले असतात, किंवा त्या कालावधीतली ही जी हळद असते ही हळद वापरायची नाही। जी तुम्ही स्टोअर करून हळद ठेवलेली आहे व्यवस्थित ठिकाणी, जिथे तुमचा हात लागलेला नाही, ती हळद घेतली तरीही चालेल, काहीही हरकत नाही। किंवा देवतांसाठी पहा, तुम्ही हळकुंड आणले आणि हळकुंड तुम्ही थोडेसे खलबत्त्यामध्ये कुटले आणि नंतर त्याची पावडर जर मिक्सरला फिरवून घेतली आणि ती चाळली तरी ही हळद अतिशय पवित्र मानली जाते। ही हळद घ्यायची, त्या हळदीमध्ये थोडंसं गंगाजल किंवा पाणी टाकायचं, त्याची घट्ट पेस्ट करायची आणि ह्या घट्ट पेस्ट करून तुम्हाला याचं स्वस्तिक तुमच्या मुख्य दरवाजावरती काढायचं आहे। स्वस्तिक कसं काढायचं प्रत्येक व्हिडिओत सांगते, आजही सांगते। असा येस काढायचा, त्यानंतर पुन्हा इकडनं खालून असा येस काढायचा, अशा प्रकारे अखंड स्वस्तिक काढायचं आणि मधोमध तुम्हाला ह्या हळदीचं जी पेस्ट आहे त्यानेच तुम्हाला 4 टिपके 4ही ठिकाणी द्यायचे आहेत। नंतर दोन्ही बाजूला 2 रेषा
ओढायच्या आहेत त्याही हळदीनेच ओढायच्या आहे. रेषा कशा ओढायच्या? खालून वर वाढायच्या. का तर हे देवी माता लक्ष्मी मलाही माझी ही प्रगती ही खालून शून्यातून वरपर्यंत जाऊ दे म्हणून खालून वरच्या दिशेला तुम्हाला स्वस्तिकाच्या दोन्ही बाजूने रेषा ओढून घ्यायच्या आहेत. हे झालं दरवाजावरचं स्वस्तिक. त्यानंतर आपण उंबरठालेपण तर करतच असतो. पहा, ज्यांना शक्य आहे त्यांनी रोज उंबरठालेपण करावं, परंतु ज्यांना शक्य नाही त्यांनी किमान आठवड्यातून एकदा एक गुरुवारी जरी उंबरठालेपण केलं तरीही चालेल. प्रत्येक आठवड्यालाही शक्य नाही तर किमान 15 दिवसाला जी अमावस्या येते अमावस्याला जरी उंबरठालेपण केलं, पौर्णिमेला उंबरठालेपण केलं तरीही अतिशय उत्तम. उंबरठालेपण करून झाल्याच्या नंतर बरोबर मधोमध तुम्हाला पुन्हा हळदीचं एक स्वस्तिक रोजच्या रोज हळदीचं स्वस्तिक उंबऱ्यावरतीही काढायचं आहे आणि दरवाजावरतीही काढायचं आहे. जसं दरवाजावरती काढलं सेम तसंच उंबऱ्यावरती काढायचं आहे. ही झाली 43 दिवसाची सेवा. ही अखंड सेवा ही अखंड करा आणि मग मला सांगा तुमच्या जीवनामध्ये काय फरक पडतो. तुम्हाला धन हवा आहे, पैसा हवा आहे, प्रॉपर्टी हवी आहे, तुमच्या ज्या काही इच्छा आहेत धनप्राप्तीच्या, लक्ष्मी स्थिर व्हावी यासाठीच्या ज्या काही इच्छा आहेत त्या निश्चित पूर्ण होण्यास मदत होईल. आणि खरं सांगते पहा, जरी आपण उपाय करतोय तरी आपल्याला कामधंदा केल्याशिवाय गत्यंतर नाही. असाही तुम्ही कामधंदा करत आहात परंतु लक्ष्मी स्थिर होत नाही. तुमची लक्ष्मी स्थिर व्हावी यासाठी हा उपाय आहे. ही 43 दिवसाची सेवा आहे. या 43 दिवसामध्ये तुम्हाला एवढे बदल जाणवतील. काहींना अगदी पहिल्या दिवसापासूनच बदल जाणवतील, काहींना 21 दिवसांनी जाणवतील, 11 दिवसांनी, काहींना अगदी 43व्या दिवशीही जाणवतील. कारण कसं आहे, प्रत्येकाचे कर्म कसे आहेत, प्रत्येकाचे भोग कसे आहेत, प्रत्येकाचे प्रारब्ध कसे आहेत याच्यावरती त्यांना मिळणारी जी काही अनुभूती असते ती असते. असं नाही की बाबा रे हिने सेवा चालू केली हिला लगेच फळ भेटलं मग मला का नाही भेटलं. नाही, आपले कर्म कसे आहेत, भोग कसे आहेत. भले तुम्ही ह्या जन्मामध्ये खूप चांगले कर्म करताय पण पाठीमागे आपण काय केलं हे आपल्यालाही माहिती नसतं. म्हणून ठीक आहे, संयम बाळगा, धीर ठेवा, निश्चित सर्व काही छान होणार आहे. मनामध्ये पॉझिटिव्हिटी ठेवा, सर्व छानच होणार आहे. हा झाला पहिला उपाय. दुसरा उपाय अतिशय 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 महत्त्वाचा आहे. हा उपाय तुम्ही लक्ष्मी पूजन ज्या दिवशी आहे त्या दिवसापासूनच सुरुवात करा. चिमूटभर हळद घ्यायची आहे आणि घरातील 4ही कोपऱ्यांना तुम्हाला ही चिमूटभर हळद तुम्हाला काय करायची आहे, टाकायची आहे. घरातील 4ही कोपऱ्यांना चिमूट चिमूट हळद तुम्हाला टाकायची आहे. भले ही दुसऱ्या दिवशी झाडून घेताना ताई ती झाडू खाली येईल, पायंदळी जाईल, मग काय काही हरकत नाही. हे पहा, आपण उपाय करायचा आणि लेट्स गो करून सोडून द्यायचा. म्हणजे हे नाही करायचं, लक्ष नाही द्यायचं. आपण उपाय करायचा, फक्त हळद काय करायचं तुम्हाला स्प्रिंग करायची आणि सोडून द्यायचं 4ही कोपऱ्यात. जरी तुमचं समजा 1 BHK मग तुमच्या 3 खोल्या आहेत तर 3ही खोल्यांमध्ये 3ही खोल्यांच्या 4ही बाजूला टाकायची. तुमची 10 बाय 10ची रूम आहे त्याच्याही 4ही कोपऱ्यांना आतील बाजूने तुम्हाला ही हळद टाकायची आहे. अशा प्रकारे तुम्हाला ही सेवा 43 दिवस करायची आहे. यानेही पहा तुमच्या घरामध्ये खूप छान बदल होताना दिसतील. तुमच्या घरातील जे वादविवाद आहे, जे कलह आहे, जे काही आजारपणाचं वातावरण आहे किंवा एकमेकांमध्ये म्हणजे नाही का काय म्हणतात वैमनस्य किंवा जी काही भांडणे वादविवाद आहेत किंवा काहीतरी दुरावा निर्माण झालेला आहे हेही दूर होण्यास मदत होईल. नवरा बायकोचे जे काही संबंध बिघडलेले आहेत तेही शांत होण्यास मदत होईल. तर ही सेवा तितकीच महत्त्वाची आहे. त्यानंतर तिसरा सांगेल तर तिसरा असा आहे की अंघोळीच्या पानामध्ये रोज होईल तर हळद तरी टाकत चला किंवा कच्चे दूध तरी एखादा चमचा जरी टाकलं तरीही चालेल. प्रत्येक व्यक्तीच्या याच्यामध्ये एखादा चमचा एका दिवशी हळद टाका, एका दिवशी दूध टाका, एका दिवशी तुरटीचा खडा टाका, एका दिवशी मीठ. पण मीठ ज्या दिवशी टाकन त्या दिवशी केसांवरून पाणी घ्यायचं नाही, केस धुवायचे नाहीत. कारण मिठाच्या पाण्याने जर केस जर धुतली तर केस खूप मोठ्या प्रमाणामध्ये गळतात. म्हणून ज्या दिवशी तुम्ही पाण्यामध्ये मीठ टाकणार आहात त्या दिवशी केस धुवायचे नाही, एवढे लक्षात ठेवा. तर पहा, हे पाणी फक्त डायरेक्ट पाणी अंगावरती घ्यायचं नाही तर काही ना काही तुरटी, हळद किंवा कडुलिंबाची पानं किंवा गोमूत्र किंवा मीठ किंवा तुरटी म्हणजे जे काही तुम्हाला शक्य असेल, काळे तीळ झालं, हे टाकून आंघोळ करायची. चिमूट जरी टाकलं तरीही चालेल. याचेही परिणाम खूप छान, खूप पॉझिटिव्ह होतात. आपल्याला कोणतीही नजरदोष असो, कोणतीही वाईट बाधा लागलेली असो किंवा कोणतीही पीडा आपल्यामध्ये असो तर ती हळूहळू दूर होण्यास यामुळे मदत होते. छोट्या छोट्या बरण्या ज्या आहेत त्या जरी तुम्ही बाथरूममध्ये जर भरून जर ठेवल्या तर तुमच्या रोज लक्षात येईल. किंवा जर तुम्हाला जागा नसेल स्टोरेज करायला तिथं तर रोज आठवणीने थोडं जरी टाकलं. समजा ताई रोज शक्य नाही आम्हाला, काही हरकत नाही, आठवड्यातून किमान एकदा जरी केलं तरीही चालेल. ही झाली सेवा. त्यानंतर जर पुढची जर सेवा सांगायची म्हणलं, खूप महत्त्वाच्या सेवा आहेत, प्लीज करत चला. याचे उपाय खूप म्हणजे याचे फायदे खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्यानंतर जो आपण पहा सूर्याला अर्घ्य देतो, सूर्याला अर्घ्य देताना त्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची. चिमूटभर हळद टाकून त्या पाण्याचा तुम्हाला सूर्यदेवतेला अर्घ्य द्यायचा आहे. त्या पाण्याने अर्घ्य जर दिला, महिलांनी आपल्या पायाची जी उजवी टाच आहे ती उंच करायची
आणि उंच करून थोडी उंच करून ओम सूर्य देवताय नमः, ओम सूर्य देवताय नमः असं म्हणून सूर्यदेवतेला अर्घ द्यायचा आहे आणि तुमची इच्छा बोलायची आहे. आणि पुरुषांनी पायाची जी डाव्या पायाची जी टाच आहे, पुरुषांनी डाव्या पायाची टाच वरती करायची आणि सूर्यदेवतेला ओम सूर्यदेवताय नमः असं म्हणून 6:30 ते 7च्या दरम्यान किंवा सूर्योदय झाल्याच्या नंतर 7-7:30 पर्यंत जरी अर्घ्य दिलात तरीही चालेल. अर्घ्य देताना एक काळजी घ्यायची आहे की ते पाणी पायंदळी येणार नाही याची काळजी घ्या. ते पाणी खूप पवित्र असतं म्हणून किमान ते झाडांना जाईल किंवा झाडांना जाणं शक्य नाही. गॅलरीत अर्घ्य देणार आहात तर एखादी बकेट खाली ठेवा आणि बकेटमध्ये ते पाणी पडून नंतर तुम्ही ते झाडांना जरी टाकलं तरीही चालेल. यामध्ये ही खूप सारी ताकद आहे आणि अर्घ्य देतानाच ओम सूर्य देवताय नमः हे म्हणायलाही विसरायचं नाही. ही सेवाही तुम्ही 43 दिवस म्हणा किंवा रोज कंटिन्यू जरी केली तरीही तुमचं पहा जे काही तुमचे प्रॉब्लेम असतील, समजा कर्करोग आहे, कुष्ठरोग वगैरे आहे किंवा सॉरी कोणतेही तुमचे आजारपण असतील, महिलांचे जे गुप्त आजार वगैरे आहेत त्यावरती याचा खूप छान असा प्रभाव होतो. जे काही आपल्या शरीरातील विषाणू आहेत, किटाणू आहेत ते दूर होण्यास मदत होते. हाही उपाय खूप प्रभावी आहे. हाही उपाय तुम्ही करून पाहू शकता. खूप महत्त्वाचे उपाय आहेत. त्याचप्रमाणे जर तुम्ही अशा प्रकारे रोज आंघोळीच्या पाण्यामध्ये ते महत्त्वाचं सांगायचं राहिलं पुन्हा सांगते, चिमूटभर हळद किंवा तुरटी किंवा जे काही मीठ सांगितलं किंवा कडुलिंबाची पानं, गोमूत्र, गंगाजल हे टाकून जर आंघोळ करत असाल तर तुमच्या मुलांची सुद्धा अभ्यासातली प्रगती वाढेल. तुमचे मिस्टर जर चिडचिड करत असेल, कामामध्ये प्रगती नसेल तर त्यातही प्रगती व्हायला मदत होईल. मुलांचा अभ्यासामध्ये मन रमेल. घरातली माणसं एकमेकांमध्ये समजा वादविवाद आहेत तर ते दूर होण्यास मदत होईल. घरातील वातावरण पॉझिटिव्ह होण्यासाठी याची खूप मोठ्या प्रमाणामध्ये याची मदत होते. त्याचप्रमाणे पुढचा उपाय जर सांगायचं म्हटलं तर पहा, तुम्ही लक्ष्मीपूजनच्या दिवसापासूनच काय करू शकता, हळकुंड. आपल्या सर्वांना हळकुंड हे माहिती आहे. हळद ज्यापासून आपण बनवतो ते हळकुंड, हळदीचं जे कांड येतं ते हळकुंड, ते तुम्हाला लक्ष्मी मातेच्या मंदिरामध्ये नेऊन तुम्हाला दान करायचं आहे. आता ताई किती दान करू, तर तुमच्या इच्छाशक्तीनुसार तुम्ही दान करू शकता. कोणी छटाकभर करा, 8 पाव करा, पावशेर करा, किलो करा, अर्धा किलो करा. तुमची जेवढी इच्छाशक्ती आहे, तुमची जेवढी म्हणजे कॅपॅसिटी आहे तेवढी तुम्ही तिथे लक्ष्मी मातेच्या मंदिरामध्ये नेऊन दान करणं अतिशय महत्त्वाचं आहे. फक्त एक काळजी घ्या की दान करताना ते मंदिर लक्ष्मी मातेचं असणं अतिशय महत्त्वाचं आहे, अतिशय गरजेचं आहे. ताई आमच्या जवळपास लक्ष्मी मातेचं मंदिर नाही, मग काय करू? काही हरकत नाही. जवळपास नाही तर कोणत्या वाडी वस्तीवरती असेल तर तिथे जाऊन जरी केलं तरीही चालेल. यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये ताकद आहे. त्याचप्रमाणे ह्या छोट्या छोट्या सेवा आहेत, त्या छोट्या छोट्या सेवा जरी केल्या, एक जरी यातील सेवा जरी केली तरी त्याचं फळ तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात मिळणार आहे. खरं सांगते स्वामी भक्तांनो, याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये अशी ताकद आहे आणि निश्चित तुम्ही हे उपाय करून पहा. तुमच्या जीवनात खूप सारे बदल होताना तुम्हाला दिसतील. घरातील वातावरण बदलताना दिसेल. घरामध्ये समजा कामात किंवा उद्योग व्यवसायात प्रगती नाही आहे किंवा नोकरीमध्ये यश नाही आहे, प्रमोशन होत नाही आहे, तर हे सुद्धा होण्यास मदत होईल. घरातील आजारपणं कटकटी दूर होतील. ज्यांना संततीचे प्रॉब्लेम आहेत, ज्यांना विवाहाचे प्रॉब्लेम आहेत, त्यांनी हे उपाय करणं अतिशय गरजेचं आहे. त्यांनाही हे यामधील कोणता जरी उपाय फक्त संकल्पयुक्त केला किंवा मनामध्ये इच्छा धरून केला की मी 43 दिवसाची ही सेवा करणार आहे तरीही त्याचं फळ निश्चित तुम्हाला भेटणार आहे. तर पहा, खूप सारे उपाय सांगितले. किमान यातील एक जरी उपाय केला तरीही चालेल, काही हरकत नाही. आता ताई आम्हाला म्हणजे पिरियड आहे किंवा आम्हाला सुतक आहे किंवा आम्हाला विटाळ आहे, मग लक्ष्मी पूजनच्या दिवशी जमणार नाही, मग काय करायचं? काही हरकत नाही. तुम्ही पुढे जो कोणता मंगळवार येणार आहे, शुक्रवार येणार आहे, त्या दिवसापासून जरी ही सेवा करायला सुरुवात केली तरीही चालेल. परंतु ज्यावेळेस तुम्ही संकल्पयुक्त सेवा चालू करता, अखंड सेवा चालू करता, त्यावेळेस जरी तुम्हाला पिरियड किंवा सुतक किंवा विटाळ जरी आला तर त्यावेळेस तुम्हाला त्या सेवेस अंतर पडून द्यायचं नाही. दुसऱ्या कुणाकडनं तरी तुम्हाला ती सेवा करून घ्यायची आहे, सेवा कंटिन्यू ठेवायची आहे. अशा प्रकारची ही सेवा आहे. व्हिडिओ कसा वाटला निश्चित कमेंट्समध्ये सांगा. झालेली सेवा स्वामींचरणी रुजू. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.